नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लगेच आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. माझी ही कथा मनुष्याच्या समोर जाणे म्हणजे मोठ्या संकटातून सुटका होणं. आज मी जी कथा सांगणार आहे ती फक्त एक कथा नाही, ती आपल्या महादेवाची कृपेची दरवाजा उघडणारी किल्ली आहे. जी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याचे कोटी कोटी पासून पाप पळून जातील. त्यांच्या जीवनात असं बदल होईल की ज्यांनी त्याला कधी कमी लेखले, अपमानित केले, सोडून दिले, तेच लोक त्यांच्याकडे अगोदर वळतील. जो मनुष्य ही कथा ऐकेल त्याचे सर्व अडचणी, मोठे दोष, संकट माझ्या त्रिशूलाच्या एका स्पर्शाने नष्ट होतील. गरिबी दूर होईल, चिंता वितळून जाईल आणि नशिबाचे फासे बदलतील. जे तुला सतवतात, तुझ्या पाठीमागे बोलतात, तुझे मन दुखवतात, त्यांना शिक्षा मी स्वतः देईल. पण ही कथा अर्धवट सोडल्याने त्याचे एक थेंबही अमृत मिळणार नाही. कारण मी पूर्ण कथा ऐकणाऱ्यांची मी माझा आशीर्वाद देतो आणि तो आशीर्वाद इतका सामर्थ्याने असतो की लोक त्याचे मूल्य सोन्यानेही मोजू शकत नाही. तर ध्यानपूर्वक ऐका, कारण मी तुमच्या आत्म्यात शांती, तुमच्या मनात स्थैर्य आणि तुमच्या जीवनात यश रोवणार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आजची कथा लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव व श्री स्वामी समर्थ टाईप करा. एका गिधडाची कथा व निष्ठा देवताची भगवान शिवची कृपा. नमस्कार. आज आपण एका अनोख्या कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या श्रद्धा आणि श्रद्धेची ताकद सांगते. ही कथा एका दुःखी आणि थकून गेलेल्या गिधडाची आहे, जे कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याकडे जाते. हे गिधड आपले दुःखी जीवनामुळे इतके निराश झालेले आहे की ते आपले जीवन संपवू इच्छिते. म्हणून ते भगवान शंकराकडे गेले. कैलास पर्वतावर गिधाडाचे दुःख ऐकून भगवान शिव त्याला सांत्वन देतात आणि एक कथा ऐकवायला सुरुवात करतात. ही कथा एका अनाथ मुलाची आहे, ज्याला समाजाने नाकारलेले आहे आणि तो एका वडाच्या झाडाखाली राहत होता. तो सतत शिवाचे नाम घेत असे आणि त्याची त्यावर अपार श्रद्धा असते. भगवान शंकरावर त्याच्या कठोर परिश्रमामुळे आणि त्याच्या प्रभूच्या दृढ विश्वासामुळे त्याने जीवन हळूहळू बदलू लागले. त्याच्याकडे अनेक जण येऊ लागले. त्याच्यात एक राजा देखील सामील आहे. त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतात. भगवान शिव सांगतात की त्याची कृपा चमत्कार म्हणून येत नाही, तर ती हळूहळू एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलते. ज्या व्यक्तीचे संपूर्ण भक्ती असते तो हे नक्की अनुभवतो. भगवान शिव सांगतात की त्याची कृपा चमत्कारी म्हणून येत नाही, तर ती हळूहळू एखाद्या व्यक्तीची जीवन बदलते. त्यावेळी त्या व्यक्तीची संपूर्ण भक्ती असते. भगवान शिव पुढे सांगतात की ते अदृश्य रूपात त्या अनाथ मुलासमोर आले आणि त्याला एक शक्तिशाली मंत्र दिला. तो मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीयमामुका. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीयमामुका. हा मंत्र जपत असताना त्या मुलाचे जीवन सदैव ऊर्जाने भरले आणि हा मंत्र स्वतः भगवानाने त्या मुलाला, अनाथ मुलाला दिला आणि तो मुलगा हा मंत्र जपत असताना त्याला मुलाचे जीवन दैवी ऊर्जेने भरले आणि त्याचे शब्द खूप शक्तिशाली बनले. त्याने अनेक लोकांची मदत केली. त्याला भगवान शंकर प्रसन्न झाल्यामुळे तो जो पण लोकांना सांगायचा तर ते खरं होत होतं. अजून एक अनुभव सांगते. ही कथा ऐकून गिधडाची दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. ते पुन्हा पृथ्वीवर परतते आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपली दैवी बुद्धी वापरते. ते असेच प्रतीक बनते आणि लोक त्याला मान देऊ लागतात. गिधड बसलेल्या ठिकाणी एक मंदिर बांधले जाते. त्याला गिधळेश्वर स्थान असे नाव देण्यात आले. भगवान शिव गिधडाला यात भक्तीबद्दल आशीर्वाद देतात. गिधडाचे शरीर अदृश्य होते आणि फक्त एक देवी पंख मागे राहतो, जो त्याच्या निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. भगवान शिव सांगतात की हे मंदिर नेहमी असे
ठिकाण असेल जिथे त्याचे गिधाडाचे रूपात असलेल्या भक्ताला मान देणाऱ्या त्याचे आशीर्वाद मिळेल. भगवान शिव सांगतात की हे मंदिर नेहमी अशा ठिकाणी असेल जिथे त्याच्या गिधाडाच्या रूपाला मान देणाऱ्या त्याचे आशीर्वाद मिळेल. महादेव पार्वतीला म्हणतात, या क्षणी मी वरदान देतो की या गिधाडाची आणि माझी कथा ऐकणाऱ्या मनुष्याला मी खूप मोठे फळ आणि सुहता देईल. गिधाडाची ही कथा ढसाढसा रडवणारी पण त्याची मोठी मनोकामना ही पूर्ण करेल आणि भाग्यात सुख समृद्धी याचा वर्षाव करेल. त्यांची कितीही मोठ्या संकटातून सुटका होईल. भगवान शिव वचन देऊन सांगतात की ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने मोठ्या प्रमाणात मोठे पाप, दारिद्र्य, रोग, दोष, शत्रू सर्व काही कथा संपण्यापूर्वीच नष्ट होईल आणि मनातील मोठी इच्छा पूर्ण होऊन अनुभूती येईल. शिव माता पार्वतीला म्हणतात, माझी आणि गिधाडाची ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने मरेपर्यंत मनुष्यावर संकट येणार नाही, उलट त्यांचे भाग्यच बदलतील. महादेवाचा आशीर्वाद या क्षणी प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि ही पवित्र कथा लाईक करा. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्सच्या जवळ हाईप देऊन श्री स्वामी समर्थ लिहा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.